नमस्कार मित्रांनो, आपल्या पोल्ट्रीच्या डेली रूटीनमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज पाणी पावसाळ्याच्या आपण 2 दिवसानंतर आपल्या कोंबड्या घराच्या बाहेर काढत आहोत मित्रांनो. आणि 2 दिवसानंतर आपण यांना त्यांचा डेली रूटीनचा जो आहार असतो मित्रांनो, तो यांना आपण देणार आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या सर्व कोंबड्या डेली रूटीननुसार त्यांना जे आपण डेलीमध्ये टाकत असतो मित्रांनो, कांदा, पत्तागोबी, पालक, कोथिंबीर, मेथी यांची बारीक स्क्रॅप कटिंग यांना आपण काटून डेली टाकत असतो मित्रांनो. याच्याने पक्ष्यांची वाढ होण्यास भरपूर मदत होते मित्रांनो. आता मित्रांनो, आपले पक्षी 5 महिन्याचे कंप्लीट झालेले आहे. काहींना 5वा महिना चालू आहे, काहींना 5वा महिना कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. आता 1 ते 1.5 महिन्यानंतर आपला डेली व्लॉग चालू होणार आहे मित्रांनो. जेव्हा कोंबड्या अंड्यावर येतील मित्रांनो, अथवा अंडे देण्यास सुरुवात करतील, त्यावेळेस आपण यांना डेली जे आपले व्हिडिओ असतात मित्रांनो, पोल्ट्री अंडे वगैरे, लेअर फीड वगैरे याचे व्हिडिओ आपण टाकणार आहोत मित्रांनो. सध्या वेळेच्या अभावी आपण काही जास्त ध्यान देत नसल्या कारणाने मित्रांनो, हे बघा मित्रांनो, तुम्ही आपले पक्षी मित्रांनो, आपल्याकडे पाणी पावसाळ्याचा भरपूर बारीक फवारा चालू आहे रात्र दिवस. त्यामुळे आपण पक्ष्यांना बाहेर काही मोकळं सोडत नाही, कारण कुठल्या प्रकारचा जर कधी आजार आला मित्रांनो पक्ष्यांवर, तर आजार समजत नाही. पक्ष्याची जेव्हा मॉर्टॅलिटी होते मित्रांनो, तेव्हा आपल्याला कळतं की बा कुठल्या तरी आजाराने आपल्या फार्मवर एंट्री केलेली आहे. म्हणून मित्रांनो, आपला प्रत्येक पोल्ट्रीतील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना एकच निवेदन आहे मित्रांनो, की तुम्ही पाणी पावसाळ्यामध्ये पक्ष्यांना जास्त पाण्यात व बाहेर न फिरू देता यांना तुम्ही जे काही तुमचं बॅकयार्ड पोल्ट्री वगैरे असेल मित्रांनो, त्या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित तुम्ही संगोपन करा व त्यांची काळजी घ्या मित्रांनो. तसे केल्याने मित्रांनो, आपल्या पक्ष्यांची कुठल्याही प्रकारे मॉर्टॅलिटी होणार नाही, याची मी सर्व छोट्या पोल्ट्री व्यावसायिकांना मी माझ्यातर्फे सांगू इच्छितो मित्रांनो. पक्ष्याचा जो आजार असतो मित्रांनो, तो आजार समजून येत नाही. पक्षी जेव्हा आपल्या फार्मवरती 2, 3, 4 अथवा जे काही पक्षी असतील, जेव्हा त्यांची मॉर्टॅलिटी होते मित्रांनो, तेव्हा आपल्याला कळतं. कारण की पक्षी हा कुठल्याही प्रकारचं संकेत न देता डायरेक्ट मॉर्टॅलिटीवर येतो मित्रांनो. तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या फार्मवर कुठल्या तरी आजाराने प्रवेश केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्व गोष्टीची काळजी घ्या आणि आपल्या पक्ष्यांकडे व्यवस्थित संगोपन करा मित्रांनो, असे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी एक नवीन पोल्ट्री व्यवसाय आहे मित्रांनो, पोल्ट्री ब्लॉगर आहे मित्रांनो. मी नॉमिनली कुठले तरी छोटे मोठे व्हिडिओ तयार करून मी पोल्ट्रीचे अथवा माझ्या पर्सनलाइज चॅटमध्ये टाकत असतो मित्रांनो. कुठे जर कधी तुम्हाला काही सांगूसं वाटत असलं मित्रांनो, तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन मला कळवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मी नक्की तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्यास सहभागी होईल मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा मित्रांनो. धन्यवाद. तुमच्या एका लाईकमुळे माझा जो व्हिडिओ बनवण्याचा जो आनंद असतो मित्रांनो, तो अधिक वाढतो मित्रांनो. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुम्हा सर्वांचा लाडका भरत सोनवणे. थँक्यू.